या क्षणाची अपडेट समोर आलेली आहे। वंचितने खातं उघडलं। चांदूर रेल्वेमध्ये वंचितच्या प्रियंका विश्वकर्मा या आता विजयी झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे। अमरावतीमध्ये वंचितनं खातं उघडलेलं आहे। एकमेव या ठिकाणी त्यांचा उमेदवार विजयी झालाय। नंदुरबार शहादा नगरपालिकेवर जनता विकास आघाडीचा झेंडा फडकलेला आहे। अभिजित पाटलांनी भाजपच्या मकरंद पाटलांचा या ठिकाणी पराभव केलाय। भाजपला खरं तर हा धक्का म्हणावा लागेल, मात्र अभिजित पाटलांच्या विजयानंतर जनता विकास आघाडीनं जल्लोष सुद्धा आता सुरू केलेला आहे। विजय मिरवणूक निघालेली आहे। नंदुरबार शहादा नगरपालिकेवर जनता विकास आघाडीनं आपला झेंडा फडकवलाय। अभिजित पाटलांनी भाजपच्या मकरंद पाटलांचा या ठिकाणी पराभव केला। आपण पाहू शकतो या ठिकाणी उमेदवारांना अगदी खांद्यावर उचलून घेतलेला आहे। गुलाल उधळला जातोय, जल्लोष केला जातोय, आतषबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आपल्याला दिसत आहे। विजय मिरवणुका निघण्यास सुरुवात झालेली आहे। जवळपास 7 ते 8 वर्षांनी झालेल्या या निवडणुका आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व असा हा उत्साह आहे। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये भाजपला धक्का। आमदारांच्या पत्नी या ठिकाणी पराभूत झालेल्या आहेत। आमदार प्रकाश भारसाखळे यांच्या पत्नी नलिनी भारसाखळे या ठिकाणी पराभूत झाले। तर काँग्रेसच्या मंदा भारसाखळे मात्र विजयी झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपला हा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय। उरण नगरपालिकेत महाविकास आघाडीचा मात्र दणदणीत विजय झालेला आहे। महाविकास आघाडीच्या सौ भावनाताई घाणेकर या ठिकाणी विजयी झालेले आहेत। महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर या ठिकाणी विजयी झालेत। उरण नगरपालिकेत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झालेला आहे। तर महाविकास आघाडीच्या भावनाताई या ठिकाणी विजयी झालेत। उरण नगरपालिकेत महाविकास आघाडीचा विजय। भावनाताई घाणेकर या ठिकाणी विजयी झालेत। भावनाताईंच्या विजयानंतर या ठिकाणी विजयी मिरवणूक देखील निघाली। उरण नगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय आणि विजयी उमेदवार यांचा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे। विजयी उमेदवारांचा गुलाल या ठिकाणी उधळला जातो आहे। सध्याचे निकाल आपल्या समोर आलेले आहेत। महाविकास आघाडीच्या सौभावनाताई घाणेकर या आता विजयी झालेल्या आहेत। उरणमध्ये त्या विजयी झाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र सध्याचा निकाल जर आपण बघितला तर जनतेच्या अपेक्षा, जनतेचा रोष आणि हे सर्व काही महत्त्वाचे मुद्दे यंदाच्या निवडणुकीमध्ये होते। विकासाचा मुद्दा होता। या सर्व मुद्द्यांसंदर्भात जनतेचा नेमका मूड काय आहे हे स्पष्ट होताना आपल्याला दिसतंय। महाविकास आघाडीच्या सौभावनाताई घाणेकर या उरणमध्ये विजयी झाल्या। एकीकडे आपण ही विजय मिरवणूक सुद्धा पाहतोय। तर भाजप